तर सर्वात आधी तुम्हाला मी तो जी.आर. दाखवून देतो। ते 4-5 जी.आर. आलेले आहेत जे निराधार योजनेसंबंधीचे आहेत। त्यामध्ये की संजय गांधी श्रावणबाळ योजना, त्यानंतर दिव्यांग निराधार योजना, त्यामध्ये विधवा निराधार योजना, त्यानंतर वृद्धावस्था पेन्शन योजना, म्हणजे सर्व पेन्शन योजनेचे जे जी.आर. आलेले आहेत त्यामधला एक जी.आर. तुम्हाला दाखवून देतो। आणि त्यामध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे की जेणेकरून आता तुमचे पैसे जे आहेत ते DBT मार्फत तुमच्याकडे येणार आहेत। हे लवकरात लवकर तुम्हाला दाखवून देतो थोडंसं शॉर्टमध्ये, आणि नंतर तुम्हाला समजून सांगतो की काय करायचं नेमकं। तर बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याने वितरित DBT पोर्टलद्वारे करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। इथं स्पष्ट त्यांनी उल्लेख केलेला आहे की DBT पोर्टलद्वारे आता तुमचा जो पेन्शन आहे तो तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। परंतु सदरहू योजनेतील लाभार्थ्यांची माहिती तालुका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरण्याची कार्यवाही सुरू असल्याने सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून नोव्हेंबर 2024 तोपर्यंतचे अर्थसहाय्याचे वितरण अर्थसंकल्प वितरण BIMS प्रणालीवर करण्यात येत आहे। परंतु योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारेच करण्यात येणार असल्याने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी योजनेतील लाभार्थ्यांची माहिती प्राधान्याने DBT पोर्टलवर भरण्याची दक्षता घ्यावी। तर तुम्ही बघू शकता या जी.आर. मध्ये स्पष्टपणे त्यांनी उल्लेख केला आहे की यानंतरचं जे पेन्शन तुमचं येणार आहे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे, डायरेक्ट DBT ट्रान्सफर मार्फत येणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की आता तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेशी लिंक करणं आवश्यक आहे, आणि तुमचे बँक जे अकाउंट आहे ते या DBT पोर्टलला लिंक करणं आवश्यक आहे। म्हणजे तुम्ही तालुक्याला जाऊन हे करू शकता किंवा जिल्ह्याला जाऊन सुद्धा हे करू शकता, आणि सरकार याशिवाय तुमचे पैसे देणार नाही। आता या अगोदर BIMS प्रणालीद्वारे तुमचे जे पैसे आहेत पेन्शन आहे ते मिळायचे, परंतु आता तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये ते पैसे टाकण्यात येणार आहेत। पहिले जे होते पैसे BIMS प्रणालीद्वारे येत होते, परंतु त्यामध्ये थोडा उशीर लागत होता, तुमचे पैसे वेळेवर येत नव्हते, 1-1, 2-2 महिने तुम्हाला पैसे मिळत नव्हते। परंतु आता डायरेक्ट DBT ट्रान्सफर यामार्फत तुमचे पैसे दर महिन्याला तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट येणार आहेत, आणि म्हणून तुम्हाला DBT करणं आवश्यक आहे। तुमच्या बँकेला जाऊन तुमचं आधार कार्ड लिंक करणं आवश्यक आहे, KYC करून घ्या, म्हणजेच तुमचं जे DBT आहे ते ॲक्टिव्ह होऊन जाईल, आणि तुमचे जे खात्याचे पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील। तर अशा प्रकारे तुम्हाला हे करून घ्यायचं आहे लवकरात लवकर, अन्यथा तुम्हाला डिसेंबरचे पैसे आता जानेवारी महिन्यापासून म्हणजे नवीन वर्षापासून तुम्हाला ते पैसे तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर येतील नाही। त्यासाठी तुम्हाला DBT करणं आवश्यक आहे। DBT केल्यास लगेच महिन्याच्या महिन्यास तुमच्या खात्यामध्ये ते पैसे पडत राहतील। आणि हे जे आहे हा जो जी.आर. आहे या जी.आर. मध्ये हे जे DBT मार्फत जे पैसे तुमचे येणार आहे हे सर्वच योजनेमधील लोकांना लागू आहे। सर्वांनाच हे पैसे आता DBT मार्फतच येणार आहेत। जेवढे निराधार योजनेमध्ये पेन्शन घेत आहेत त्यांना सर्वांनाच आता DBT मार्फत डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये आता पैसे येणार आहेत। तर याची दक्षता घ्या आणि लवकरात लवकर DBT करून घ्या। तुम्ही DBT केल्याने तुमचा आणखीन एक फायदा आहे की एकतर तुमचे पैसे वेळेवर दर महिन्याला तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या फोनमध्ये सुद्धा तुमचा जो व्यवहार आहे तो बघू शकता, तुमचे पैसे आले की नाही आले। त्यानंतर तुमचे जे फोनपे आहे, गुगल पे आहे, पेटीएम वगैरे आहे, यावरून तुम्ही ते पैसे काढू शकता किंवा हे व्यवहार करू शकता। अशा प्रकारे तुमचा फायदासुद्धा आहे। तर हे लवकरात लवकर करून घ्या आणि DBT लिंक करून घ्या। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।